आरक्षण उल्लंघनाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। नगरपरिषदा नगरपंचायत निवडणुकांचं भविष्य हे आज ठरणार आहे। 57 नगरपरिषदा नगरपंचायतीत आरक्षण मर्यादा ओलांडल्याची राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाला माहिती दिली आहे। राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात डेटा सादर केलेला आहे। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडलेल्या जागांची यादी सादर केलेली आहे, तर नगरपालिकांमध्ये 40 ठिकाणी, नगरपंचायतीमध्ये 17 ठिकाणी आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झाल्याची यादी आहे। निवडणुकांबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे आता लक्ष लागेल। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीमध्ये नक्की काय घडेल या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आहेत ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर। सर, आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, निवडणुकांना स्थगिती मिळेल का? ज्या 57 मध्ये निवडणुका होणार आहेत त्या ज्यांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या मर्यादा ओलांडली। मुळामध्ये निवडणुकांना स्थगिती या विषय जर आपण पाहिला तर अद्याप कुठल्याही निवडणुकांना स्थगिती माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नाही आहे। राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने असं प्रतिपादन न्यायालयासमोर करण्यात आलेलं आहे किंवा विधान करण्यात आलेलं आहे की जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि महानगरपालिकेचा आता आम्ही पुढे नेणार नाही प्रोग्राम, आम्ही नोटिफाय करणार नाही। फक्त प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जाहीर झालेला नाही आहे। मात्र आपण एक बाब लक्षात घेतली पाहिजे की वोटर्स लिस्ट, रिझर्वेशन यांची जी की प्रोसेस आहे जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि महानगरपालिकांची, ती थांबलेली नाही आहे, ती सुरूच आहे। राहिला प्रश्न नगरपालिका आणि नगरपंचायती, यामध्ये 57 ठिकाणी म्हणजे 40 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतीमध्ये 50% वर आरक्षणाची मर्यादा गेली असं आता राज्य निवडणूक आयोगाने सांगितलेलं असल्यामुळे त्या बाबतीत आत कुठला तरी ठोस निर्णय होणं मला असं वाटतं अपेक्षित आहे। या 3 पर्याय संभव असू शकतात। सगळ्यात पहिला पर्याय यामध्ये असा असू शकतो की जे निवडणूक प्रक्रिया आहे ती पूर्ण व्हावी आणि जे काही उमेदवार निवडून येतील त्यांच्याकडून एक शपथपत्र घेतलं जाईल किंवा त्यांना एक कल्पना दिल्या जाईल की उद्या चालून जर या बाबतीत निकाल झाला तर त्यांचं पद जाऊ शकतं। दुसरा पर्याय आहे की या 57 ठिकाणची निवडणूक प्रक्रिया जी आहे तिथलं मतदान होईल पण निकाल जाहीर होणार नाही। आणि तिसरी शक्यता अशी आहे की या निवडणुकांची जी काही प्रक्रिया आहे ती थांबवण्यात येईल आणि ती दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येईल। मात्र पूर्णच्या पूर्ण प्रोग्राम जो काही आहे तो खूप ॲडव्हान्स स्टेजला गेलेला आहे, तो पूर्ण थांबेल असं वाटत नाही। सर, एक मुद्दा हा आहे, हे झालं 57 जाहीर केल्यात, उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांचं काय की ज्याच्यामध्ये 57चे ब्रीच झालं हे मान्य केलं, मर्यादा ओलांडली मान्य केले, पण उर्वरित याचं काय? मुळामध्ये हाच प्रश्न आहे की अजून पूर्ण डेटाच सर्वोच्च न्यायालयासमोर आलेला नाही। आज केवळ नगरपालिका आणि नगरपंचायतीचा डेटा आलेला आहे। जिल्हा परिषदा, पंचायत समितीमध्ये काय परिस्थिती आहे, महानगरपालिकांमध्ये काय परिस्थिती आहे, कारण हा डेटा केवळ आणि केवळ राज्य निवडणूक आयोगाकडे आहे, त्यांनाच तो सर्वोच्च न्यायालयात सादर करायचा आहे। जोपर्यंत तो डेटा येत नाही तोपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचं काय किंवा महानगरपालिकांचं काय हे चित्र पुरेसं स्पष्ट होणार नाही। 27% आरक्षण दिल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये तसं नुकसान होऊ शकत नाही आणि परवाच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने जे संकेत दिले ते संकेत जर त्यांनी विचारात घेतले तर मला वाटतं हे 27%ची मर्यादा आज कायम राहील आणि ते कायम ठेवून निवडणुका घ्या अशा प्रकारचा निर्णय येऊ शकतो। अन्यथा पुन्हा तेच जर आलं की 50%च्या आतमध्ये आरक्षण द्या, त्याच्यापेक्षा जास्त देता कामा नये, तर ज्या काही मला वाटतं नगर परिषदा आणि नगरपंचायताचं निवडणूक आता प्रक्रिया सुरू आहे त्यातल्या 57 नगर परिषद आणि नगरपंचायतीवर ही कुऱ्हाड येणार आहे।